बरेच जणांचं पोलीस आपण शाखेमध्ये भांडण आपण मिटवतो हे खरं. आणि या अभिषेक सोहळ्यासाठी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी त्यांना नुकतंच पुन्हा एकदा ज्यांना मिळालेले नरेशजी म्हस्के साहेब यांचे इथे आगमन झाले. त्याला हात करून सन्मानश्री नरेशजी म्हस्के साहेबांचा प्रत्येक देशाचे पाऊल ज्यांच्याकडे होते आणि जीवन कसे जगावे हे ज्यांना पाहून करते. प्रत्येक सरकारने ज्यांचे पाठबळ मिळते आणि कर्तव्य म्हणजे काय हे त्यांना पाहून करते. अशा आपल्या ठाण्याचे नवे नवे आपल्या सर्वांवरती निमंत्रण प्रयत्न करणारे आपले नरेशजी म्हस्के साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचा वैद्यकीय वतीनं शब्द सुंदर हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आणि शिवसेनेने ठाण्याचं हे 24 कॅरेट चमचम करणारे हे रत्न ज्यांना खऱ्या अर्थाने दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा सलग संसद रत्न म्हणून पुरस्काराने गौरवित करण्यात आलं, त्यांना मान देण्यात आला. हे असंच मिळत नाही. हे खरोखर चमकणारे नाणं असेल, हे 100 नंबरी सोनं असेल तरच ते संसद रत्न म्हणून तुम्हाला प्रतिष्ठा दिली जाते, मान दिला जातो. आणि बरोबर नरेश म्हस्के साहेबांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. एवढ्याच कालावधीत त्यांनी हा बहुमान आपल्या ठाण्याकडे जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. लोकनेते कार्यसम्राट विभाग प्रमुख माजी नगरसेवक सन्माननीय श्री एकनाथजी भोईर साहेब आणि त्याचबरोबरने संसद रत्न खासदार नरेशजी म्हस्के साहेब जरा जोरदार संसद रत्न आणि कठोरपणे आपल्या सर्वांचे विचार प्रश्न इथे मांडतायत. आपले सर्वांचे अभिमानाने गाता म्हस्के साहेब तुमच्या कर्तृत्वाची गाथा, गाता तुमच्या कर्तृत्वाची गाथा. प्रफुल्लित झालं हे भवानीनगर, प्रफुल्लित झालं हे भवानीनगर. म्हस्के साहेब तुमच्या आगमनाने मानतो भावे आभार आपले शब्द सोनाने. या ठिकाणी आपले सुरेश भोईर साहेब साखरपूर यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे आणि म्हस्के साहेब त्यांना इथे शाळेची पद्धत त्यांना शुभेच्छा देत आहे. त्याचप्रमाणे साखरप्रमुख संजय जाधव साहेब यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे. त्यांचा सुद्धा या ठिकाणी म्हस्के साहेबांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आहे. धन्यवाद म्हस्के साहेब, आपण बरोबर वेळात वेळ काढून दिला. हार्दिक हार्दिक आभार मानतो. उधळून आणि भाव कीर्तीने चेहरा तुमचा. आज आपल्या सगळ्यांचे लाडके आपले विभाग प्रमुख, मी त्याला मागे नगरसेवक कधी म्हणणार नाही, श्री एकनाथ भोईर यांचा आज वाढदिवस साजरा होतो. त्यांच्यावरती या विभागात असलेले हे प्रेम, आपली जी वाढदिवसाच्या दिवशी जी काही उपस्थिती आहे हे दाखवून देते की एकनाथ भोईर यांच्यावरती या विभागातील जनता अशा पद्धतीने प्रेम करते. ज्येष्ठ नागरिक असतील, दिव्यांग असतील, या सगळ्यांकरता, लहान मुलं असतील, समाजातील प्रत्येक घटकांकरिता एकनाथ भोईर सातत्याने काम करत असतात. शिवसेना संघटनेचा कुठलाही आदेश असेल, स्वतःच फक्त नाही तर त्या कार्यकर्त्यांसह त्या शिवसेनेच्या आंदोलन असेल, मेळावा असेल, त्याला ते उपस्थित असतात. जिल्हा शाखेचा कुठला कार्यक्रम असेल, कुठला मेळावा असेल आणि कार्यकर्त्यांची प्रचंड अशी गर्दी पाहिजे असेल तर ठाण्यामध्ये मी जाहीरपणे बोलतो, पहिलं नाव जर कोणाचं पुढे येत असेल की बाबा पहिला त्याला फोन करावा, तो म्हणजे एकनाथ भोईर यांनी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. आणि त्यांना दिलेलं उद्दिष्ट ते कायम पूर्ण करत असतात. विभाग प्रमुख हे पदाधिकारी हे सेनापती आहे आणि ते सेनापती हा फक्त त्याच्या मागे सैन्य नाही असा सेनापती नसून त्याच्या मागे प्रचंड सैन्य आहे असा एकनाथ भोईर हा आमचा सेनापती आहे. शिवसेना ठाण्यातल्या शाखा
च्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि हे सुद्धा मी प्रामुख्याने सांगतो की ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी हिंदुत्वाची पताका हातात घेतली, पाऊल उचललं, त्यावेळी त्या दिवसापासून कार्यकर्त्यांच्या प्रचंड संचासह जर कोणी साथ दिली असेल त्यात एकनाथ भोईर अग्रेसर होते. त्या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो त्यांच्या वाढदिवसाला मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आई जगदंबेसाठी प्रार्थना करतो की त्यांना आणखी उदंड आयुष्य लाभो आणि या विभागाची आणखी त्यांच्या हातून सेवा घडो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याची आम्हाला शाश्वती खात्री आहे, झालेली आहे. त्यामुळे रवींद्र पाटील साहेब हे देखील आपल्या लाडक्या दादांचा इथे अभिषेक करतात. जरा जोरदार काढा. अवसूरी उगवला नसता, आकाशाचा आनंद समजला नसता, आणि छत्रपती असते संघर्ष समजला नसता. स्वराज्य स्वधर्म स्वाभिमान पाठक साहेब नगरसेवक यांचं देखील आम्ही स्वामी विभागाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. खासदार सन्माननीय जसे दादांच्या या ठिकाणी सरकार वगैरे हा होत आहे. लवकरच एक सोहळा आपल्याला बघायला मिळणार आहे. पाटील साहेबांचा जोरदार टाळ्या. जल्लोष करायला आपल्याला एक नवीन कारण मिळणार आहे की आपण असतो केक कटिंग. आपण सेरेमनी आपण आता सगळे पार पाडतो. सगळ्यांनी स्टेजवर लक्ष द्यायचं. खासदार साहेब बार दिन ये आए, बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू दादा, हैप्पी बर्थडे टू यू. बार दिन ये आए. स्टेजवरती फक्त 10 ज्येष्ठ नागरिक आवश्यक आहेत. कारण नेहमीच कोणी एवढा आशीर्वाद द्यावा की त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा यशाच्या दिशेने जावा. पण आपला त्याचा इतरांवर गर्व नसावा. विभागावर त्यांचं बरोबर एक दातृत्वाचं क्षेत्र आहे. ते अरे थांबो हो काका. पाच जन्म काय आणि परिवहनच्या वतीने जे ज्येष्ठ नागरिकांना आपण मोफत प्रवासाचे जे कार्ड आहे त्याचं देखील वाटप आज दादासाहेब अभिषेक इंदिरा सोहळ्यानिमित्त आपण इथे पार पाडलेलं आहे. हे बाकी ज्येष्ठ नागरिकांना आपण कोणी